कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचं काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं. कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री ढंग यांनी केली. उद्धव ठाकरे यांचा खोटारडेपणा देवेंद्र फडणवीस यांनी उघड केलाय. कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केल्याबद्दल महायुती सरकारचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे अभिनंदन करून श्री ढंग म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयावर सही केली. आता तेच कंत्राटी पद्धती देवेंद्र फडणवीस यांनी आणली असं म्हणून दोष देत नौटंकी करीत आहेत. काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी पद्धतीने भरती केली. त्याचा पुरावा समोर आला आहे. कंत्राटी भरती हे काँग्रेसने केलेलं पाप आहे. उद्धव ठाकरेसह महाविकास आघाडीचे नेते केवळ बोल घेवडे आहेत. महाराष्ट्राच्या जनतेची केलेली फसवणूक देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीररित्या उघड केली. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अन्यथा भाजपाचे कार्यकर्ते तीव्र आंदोलन करतील. महाविकास आघाडीच्या बोलघेवडा नेत्यांना भाजपा धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही प्रकाश ढंग यांनी सांगितलं. यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, आमदार सुधीरदादा गाडगे, मकरंद भाऊ देशपांडे, दिनकर तात्या पाटील, लोकसभा संयोजक दीपक बाबा शिंदे, पृथ्वीराज पवार, मोहन वनखंडे, प्रकाश बिरसे, श्रीकांत शिंदे, संघटन सरचिटणीस दीपक माने, माजी नगरसेवक स्वातीताई शिंदे, गीतांजली ढोपे पाटील, राजेंद्र कुंभार, लक्ष्मण नवलाई, माजी महापौर संगीता खोत, अप्सरा वायदंडे, सोनाली सगरे, अमर पडळकर, अविनाश मोहिते, दरिबा बंडगर, रवींद्र सदामते, शीतल कर्वे, भूपाल सरगर, मोहन वाटवे, युवराज बावडेकर, रोहित जगदाळे, सूरज पवार, सुभाष गडदे, महेंद्र पाटील, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. उद्धव ठाकरे, महाराष्ट्राच्या जनतेची माफी माग, अन्यथा तीव्र आंदोलन. कंत्राटी भरतीचे पाप. महाविकास आघाडीचे कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचं काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं. पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे वक्तव्य. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी. फडणवीस यांनी कालच जो महाराष्ट्रातील जनतेचा दिशाभूल केलेली होती, उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी कंत्राटी भरतीचा जो निर्णय घेतलेला होता, GR काढलेला होता आणि त्याचाच काल पर्दाफाश आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेला आहे. महाराष्ट्रातील युवकांचा जनतेची दिशाभूल करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न या ठिकाणी तत्कालीन सरकारनं केलेला होता आणि त्याचं खापर आपल्या भारतीय जनता पार्टीवर फोडण्याचा त्यांचा डाव होता आणि तो डाव काल आदरणीय देवेंद्रजी यांनी उधळून लावलेला आहे. मला एवढं या ठिकाणी सांगायचं आहे उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या सगळ्या टीमला, महाविकास आघाडीला, की दिशाभूल करून काही आपला उपयोग होणार नाही. महाराष्ट्रातील जनता ही विकासाच्या पाठीमागे उभं राहिलेली आहे आणि विकासाचं ध्येय घेऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टी काम करत आहे. त्यामुळे तुम्ही कितीही दिशाभूल केली तर महाराष्ट्रातील जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागेच राहणार आहे, हे आपण लक्षात ठेवावं. यापुढे कोणत्याही प्रकारची दिशाभूल किंवा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करू नये, हीच या ठिकाणी आम्ही आपल्याला इशारा देत आहे. आणि ही केलेली चूक मान्य करून आपण महाराष्ट्रातील जनतेची या ठिकाणी माफी मागावी, अन्यथा यापुढच्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल. नाहीतर आपल्याला महाराष्ट्राची जनता या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत तुम्हाला माफ करणार नाही, हेच या ठिकाणी मी सांगतो. आज महाराष्ट्रामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट भरतीचं शरद पवार, उद्धव ठाकरे, विरोधी पक्षांनी काय वादळ उठवलं. ॲक्च्युली हे कॉन्ट्रॅक्ट भरतीचं पिल्लू हे त्यांचं आहे, हे आमचं नाही आहे. म्हणजे 2003पासून ह्या भरत्या चालू करत करत मला वाटतं सुशीलकुमार शिंदेपासून, विलासराव देशमुखपासून, त्यानंतर पुन्हा बाबापासून, तिथून हे आता अशोक चव्हाणपासून माननीय उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत आलेली ही गोष्ट. आता हे भरती तेव्हापासून 500, 800, 1000, 1500, 4000 ह्या भरत्या त्या करत आले आणि त्याचाच पायंडा हा आता 19 साली यांनी ही जी आताची भरती झाली ही 19 साली टेंडर यांनीच काढले, कॉन्ट्रॅक्ट यांनी फायलिंग केले, शासनाच्या मंजुऱ्या त्यालाच घेतल्या त्यांनी आणि त्यावरती उद्धव साहेबांचं पत्र हे शासना भरती कॉन्ट्रॅक्ट भरती करण्यासाठी माझं काय ऑब्जेक्शन नाही आहे आणि त्याचंच इम्प्लिमेंट आम्ही ह्यातमध्ये केलं गेलं. आम्हाला ज्यावेळी हे कॅबिनेटला समजलं की पहिले रेट आहेत हे रेट 25% अभाव आहेत,
त्यामुळे आम्ही 25% कॅबिनेटला घेऊन रेट कमी केले. ह्यांच्या शासनामध्ये जी भरती होती त्यामध्ये 60% फक्त कामगाराला मिळायचे, 40% हे कॉन्ट्रॅक्टला मिळायचे. आम्ही त्याचा नियम मोडला. आम्ही 85% आम्ही कामगारांना द्यायचं ठरलं आणि 15%मध्ये कॉन्ट्रॅक्ट जो असतो त्याला द्यायचं ठरलं. एवढं सिस्टमॅटिक सगळं केलेलं असताना आणि व्यवस्थित चालू असताना ह्यांना आत्ता जाणीव झाली की ह्याचं आरक्षण ह्यातलं कुठं गेलं. मग 2003 ज्या भरत्या केल्या तुम्ही त्यावेळेला आत्तापर्यंत जवळजवळ 20 वर्ष तुम्हाला आरक्षण लक्षात आलं नाही आहे. आणि आरक्षणची गळचिपी करणारे हे शरद पवारच आहे, त्यामुळे दुसरं कोण नाही आहे. ह्यांच्यामुळं सगळी आरक्षण थांबली गेली आणि आता ह्या भरतीमध्ये यांना आरक्षण दिसलं आणि हे आरक्षण आलं म्हणून त्यांनी उठाव केला गेला आणि कॉन्ट्रॅक्ट भरती केल्यानंतर परत आता शासकीय भरती होणार नाही आहे किंवा हे होणार नाही. आता पोलिसांच्या भरतीबद्दल आपण 3000 पोलिसांच्या भरतीबद्दल एक वाक्य केली. 18,000 पोलीस भरती झालेले आहेत. 18,000 पोलीस भरती हे ट्रेनिंगला गेले आहेत. आता भरती झाल्यानंतर ट्रेनिंगचा कालावधी करीब 1 वर्षाचा असतो आणि 1 वर्षामध्ये ते आपल्या कामावर रुजू होतात. पण 1 वर्ष करायचं काय, मॅनपॉवर कमी आहे. पोलीस भरती रोज मला वाटतं 18 ते 20 हजार पोलीस कर्मचारी रिटायर्ड झाले. आता रिटायर झाल्यानंतर परत भरती व्हायला पाहिजे. भरती केलेली आहे आपण, पण तोपर्यंत काय करायचं म्हणून आपल्या शासनानं 3,000 भरती ही तिची नियुक्ती करायचा हा प्रयत्न केला गेला की जेणेकरून प्रशासनामध्ये किंवा शासनामध्ये जनतेमध्ये कुठं असंतोष निर्माण होणे. आणि ही जी भरती केली ती कुठली केली आपण, ही भरती केली जे पोलीस भरतीला आलेले विद्यार्थी होते, जे लोक होते, जे कार्यकर्ते होते, त्यांच्यामध्ये आपण जे भरती झाले आणि त्यापासून ते वंचित राहिले त्यांची भरती आपण हे केलेली आहे. आणि ही फक्त 1 वर्षासाठी आपण करलं होतं. जोपर्यंत हे ट्रेनिंगचे जोपर्यंत येणार नाही आहेत तोपर्यंत ह्यांचे कालावधी आपण त्यांना 1 वर्षात दिला होता. त्यामध्ये पण त्यांनी वरडावर चालू केली. म्हणजे काय म्हणतात ते म्हणतात ना, करून करून मागले जे बोजायला लागले तशी गत झाली याची. 30 वर्ष केलं त्यावेळी काही झालेलं नाही आहे. आणि आता तुम्ही केलेलं पिल्लू त्या सिस्टममध्ये घेऊन जनतेची सेवा करण्यासाठी किंवा डिपार्टमेंट सगळे करण्यासाठी आज ह्या निर्णयामुळं मला असा अंदाज आहे माझा की महाराष्ट्र 4-5 वर्ष मागं सरेल. कारण कर्मचारीच नाही मिळणार. कारण आपल्यात कर्मचारी रिटायर झाले, खूप झाले, भरती झालेले नाही, कमी झाले सगळे कर्मचारी. तर त्यामुळं कर्मचारी होणार, बॅकलॉग वाढणार आणि परत ह्यांचाच बॅकलॉग वाढला म्हणून ह्यांचीच मोर्चा असतात आणखी की बॅकलॉग वाढला, कामगार नाही आहेत, बॅकलॉग वाढला, कर्मचारी नाही आहेत, ह्यांचेच मोर्चे परत येतात. त्यांना शरम लाज वाटली पाहिजे हे कृत्य करताना. आणि निश्चितच ह्याबद्दल मी सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून यांचा मी तीव्र निषेध करतो.